Hi students, welcome to Yash Academy YouTube channel. कसे आहात? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट याचा अभ्यास करणार आहोत. So in this video we are going to study the most important effect, that is the inductive effect. Inductive effect या व्हिडिओमध्ये आपण इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय आणि व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑर ऍप्लिकेशन्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट, व्हाय इज नेसेसरी टू स्टडी द इंडक्टिव्ह इफेक्ट, गरज काय म्हणजे हे अभ्यासण्याच्या पाठीमागची गरज काय असणार आहे, याही गोष्टीची चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही. आता आपण सुरू करूया इंडक्टिव्ह इफेक्ट. आता हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट असणार आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर किंवा बॉन्ड पेअर जे असणार आहे त्याची डिस्प्लेसमेंट म्हणजे पर्टिक्युलरली ऑब्झर्व्ड ऑन सिंगल बॉन्ड, म्हणजे जिथं सिग्मा इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत तिथं हा आपल्याला पाहायला मिळेल. दिस इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स towards more electronegative atom within the molecule. म्हणजे सिग्मा इलेक्ट्रॉन जे असणारे आहेत ते सिग्मा इलेक्ट्रॉन दे आर डिस्प्लेस्ड मच टुवर्ड्स the more electronegative atom which is present in the molecule. म्हणजे त्याच मॉलिक्यूल मध्ये आपल्याला हा इफेक्ट पाहायला मिळतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स कुणाकडे असणारे आहेत तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे असणारे आहेत, किंवा आपण हेट्रोलिटिक फिशन मध्ये पाहिलेलं आहे अनइक्वल ब्रेकिंग ऑफ बॉन्ड, त्यावेळी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे ती इलेक्ट्रॉन पेअर खेचली जाते. तसं याच्यामध्ये ज्यावेळी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे ती इलेक्ट्रॉन पेअर येते त्यावेळेस इट ॲक्वायर्स ए negative charge or partial negative charge and other atom acquires partial positive charge. So this bond is nothing but polar bond, कारण त्यातला one end acquires negative charge and other end acquires positive charge. म्हणजे एकीकडे पॉझिटिव्ह तर एकीकडे निगेटिव्ह चार्ज असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे तिथं तो बॉन्ड पोलर आहे असं आपण म्हणतो. सो दिस इज द polarization of single bond, particularly in saturated compounds, due to difference in the electron negativities of two bonded atoms. So this is nothing but the inductive effect. Now consider this molecule in which there are 4 carbon atoms, and you will find that at the end of the carbon-carbon chain, X atom is attached. X is not halogen, it is atom which is more electronegative than carbon. म्हणजे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की हा हॅलोजन ॲटम असेल किंवा नसेल, परंतु X इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम दॅन कार्बन ही इथं आपण बघूया. जर इफ X इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम दॅन कार्बन देन व्हॉट विल हॅपन, काय घडेल जर आपण त्याकडे जर व्यवस्थित पाहिलं, जर इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची ताकद X ची जास्त असेल तर ही जी इलेक्ट्रॉन पेअर असणार आहे किंवा बॉन्ड पेअर असणार आहे, दिस बॉन्ड पेअर इज अट्रॅक्टेड बाय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम दॅट इज द X. आणि जर तिकडे अट्रॅक्ट झाली तर इट अक्वायर्स पार्शल निगेटिव्ह चार्ज, आणि कार्बननं स्वतःचा इलेक्ट्रॉन X ॲटमला दिल्यामुळं इट अक्वायर्स partial positive charge. So in this structure or molecule you will find that the C1X bond becomes a polar bond. C1X bond becomes a polar bond. This is the permanent polarity is observed in this molecule. So we can say that this inductive effect is nothing but displacement of sigma electrons toward more electronegative atom is observed is a permanent. म्हणजे जे आपण तो इफेक्ट पाहतो तो इट इज नथिंग बट द परमनंट इफेक्ट असणार अँड विच टेक ऑब्झर्व इन ऑर ऑकर्स इन ग्राउंड स्टेट. आता इथं काय होतं, C1 कार्बन ॲटम बिकम्स इलेक्ट्रॉन डेफिशियंट. मग त्याकडे जर इलेक्ट्रॉनची कमतरता असेल तर तो काय करेल,
शेजारच्या कार्बन ॲटम कडून तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे न कळत तो खेचून घेण्याचा प्रयत्न करेल किंवा खेचून घेईल. म्हणजे जो C2 कार्बन ॲटम असणार आहे आणि C1 यामधली इलेक्ट्रॉन पेअर जे असणार आहे जस्ट डिस्प्लेस टुवर्ड द C1 कार्बन ॲटम, आणि त्यामुळे C2 कार्बन ॲटम कडे हा पॉझिटिव्ह चार्ज येतो, परंतु तो पॉझिटिव्ह चार्ज असणारा आहे तो C1 पेक्षा थोडासा कमी असणारा आहे. पुन्हा C2 becomes electron deficient, so which in turn pull the electrons from C3. त्यामुळे त्याच्याकडे येणारा पॉझिटिव्ह चार्ज हा आणखीन कमी होत जाणारा आहे आणि 3 पर्यंतच आपल्याला हा इफेक्ट पाहायला मिळतो. कार्बन 4 पासून तो आपल्याला पाहायला मिळत नाही. इट बिकम्स निग्लिजिबल. म्हणजे दिस इज नथिंग बट द पोलरायझेशन ऑफ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड और सिंगल बॉन्ड. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे की इथं पोलरायझेशन त्या सिंगल कोव्हॅलंट बॉन्डचं किंवा सिंगल बॉन्डचं कशामुळे होतं हे एक शक्यता आपण यामध्येही पाहिलेली आहे. म्हणजे इथं C2 जो असणार आहे त्याच्याकडे असणारा पॉझिटिव्ह चार्ज हा C1 पेक्षा कमी असणारा आहे आणि तो कमी कमी होत जाताना आपल्याला पाहायला मिळतो. सो इन दिस स्ट्रक्चर और मोलेक्यूल X, which is more electronegative than carbon, withdraws electrons away from carbon towards itself and acquires negative charge, means it exhibits a negative inductive effect, minus I effect, and such atom or a group is called electron withdrawing group. So in this structure or molecule X is a electron withdrawing group. हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. Now see, this is the representation of inductive effect. Inductive effect is represented by putting simply an arrowhead in the middle of the single covalent bond. म्हणजे in the single जो covalent bond असणार आहे त्याच्या सेंटरला arrowhead फक्त ठेवायचा आहे, and arrowhead indicates the direction in which electrons are drawn. म्हणजे कुठल्या दिशेने ते इलेक्ट्रॉन्स खेचले जात आहेत ते ॲरो हेड सांगतं. हे सगळ्यात महत्वाचं रिप्रेझेंटेशन आपण लक्षात ठेवायचं आहे. मग आता असे कोणते इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण पुढे आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस याचा अभ्यास हा वास्तव झालेला तुम्हाला तो पाहायला मिळेल. सो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आपण बघूया. NO2 आहे, CN आहे, सायनो आहे, अल्डिहाइड आहे, त्यानंतर कीटोन्स, ऍसिड, Cl, Bri, OR दॅट इज अल्कॉक्सी ग्रुप, हायड्रॉक्सी, अमाइन आणि शेवटी हायड्रोजन. हे जे ऍटम असणारे आहेत जे इथं आपण दाखवलेले आहेत किंवा तुम्हाला दिसत आहेत ते हे सगळे ऍटम किंवा ग्रुप दे आर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. म्हणजे ज्यावेळी ते कार्बनला जोडले जातील कार्बन कार्बन चेनला त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची प्रवृत्ती त्यांची आपल्याला जास्त पाहायला मिळते. and this is nothing but the decreasing order of these electron withdrawing group, that is minus I effect with respect to hydrogen. सगळ्यात शेवटी हायड्रोजन दिसतोय त्यामुळे मायनस I effect of hydrogen is considered as a 0. आणि याच्या पुढे जे येणारे आहेत ऍटम किंवा ग्रुप जे असणार आहेत ते मात्र याच्या अपोजिट कॅरेक्टर दाखवणारे असणारे आहेत. मला वाटतं कळालं असेल. आपण पुढे जाऊया. ठीक आहे. Now consider this carbon-carbon chain and there is a one substituent which is present at the end of the carbon chain. Now this substituent is less electronegative than carbon. If Y is a substituent which is attached to carbon-carbon chain at the end and is less electronegative than carbon, then what will happen? काय घडू शकेल तर इथं मगापेक्षा उलट आपल्याला पाहायला मिळेल. ही जी इलेक्ट्रॉन पेअर असणारी आहे दिस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर इज अट्रॅक्टेड टुवर्ड द C1, तिकडं जाणारी आहे. कारण त्याचं काय होणार आहे तर C1 जो तुम्ही जो पाहणार आहात त्याची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी Y पेक्षा जास्त आहे त्यामुळे Y कडून ती इलेक्ट्रॉन पेअर C1 कडे खेचली जाणारी आहे. सो C1 acquires the partial negative charge and Y acquires the partial positive charge. So this bond becomes a polar bond. आणि मग पुन्हा काय होईल ही इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी जे कॅरेक्टर असणार आहे ते पुन्हा शेजारच्या कार्बन ऍटम कडे आपल्याला शिफ्ट होताना दिसेल.
परंतु ते कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर वाय इन दिस केस हे पहा, दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. तो एरोहेड आपण इकडं या पद्धतीनं दाखवलेला आहे की त्या दिशेनं ते इलेक्ट्रॉन्स खेचले जात आहेत. आणि त्यामुळे वाय इन दिस मॉलिक्यूल इज अ electron donor group, means it gives electrons to carbon and exhibits positive inductive effect. Such atom or a group which donates electrons to carbon called electron donating groups असे त्यांना म्हटलं जातं. मग आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जे असणारे आहेत की जे पॉझिटिव्ह इफेक्ट दाखवणारे आहेत ते आपण इथं विचारात घेतलेलं आहे. त्यांची इन्क्रीजिंग ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन असं आपण इथं म्हटलेलं आहे. त्यांची CH3, त्यानंतर येतो C2H5, त्यानंतर CH3 ट्वाइस CH, CH3 थ्राइस C. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की मिथाइल ग्रुपची संख्या किंवा अल्काइल ग्रुपची संख्या वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इथं जी ऑर्डर असणारे आहे दिस इज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दीज ग्रुप्स और पॉझिटिव्ह आय इफेक्ट ॲटम किंवा जो ग्रुप असणार आहे त्याची इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आपण ऑर्डर दाखवलेली आहे. म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची ताकद देण्याची ताकद ही कुणाची असणारी आहे तर या ग्रुपची असणारी आहे. कारण तिथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स हे 3 आपल्याला पाहायला मिळतात. थोडक्यामध्ये लक्षात ठेवायचे इंडक्टिव्ह इफेक्ट, दीज आर द पॉइंट्स यू हॅव टू रिमेंबर. वन इज अ परमनंट इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट इज अ परमनंट इफेक्ट, कारण तो त्या मॉलिक्यूल मध्ये तो इलेक्ट्रॉन देणारा किंवा घेणारा ग्रुप असेल तोपर्यंत तिथं हा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. तो पोलॅरिटी आणि शेजारच्या ऍडजसंट कार्बन कार्बन बॉन्डवर देखील ती पोलॅरिटी इंड्यूस केलेली आपल्याला पाहायला मिळते. इट ऑपरेट्स ऑन सिंगल बॉन्ड, म्हणजे सिंगल बॉन्डवर म्हणजे सिग्मा इलेक्ट्रॉन्स मध्येच तो आपल्याला पाहायला मिळतो. इट डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग डिस्टन्स फ्रॉम एक्स और वाय. म्हणजे एक्स असेल तिथून कार्बनची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसं इथं तो इफेक्ट कमी झालेला पाहायला मिळतो. मग तो एक्स पासून असेल किंवा वाय पासून कार्बनचं डिस्टन्स वाढत असेल तर, म्हणजे बियॉन्ड कार्बन 3 इट बिकम्स निग्लिजिबल. म्हणजे अप टू कार्बन 3 त्या मॉलिक्यूल मध्ये तिथपर्यंतचा इफेक्ट पाहायला मिळतो. त्यानंतर तो इफेक्ट कमी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा तो कमी असणारा आहे. लक्षात राहील. आता आपण पुढे जाऊया. नाउ विल डिस्कस द ऍप्लिकेशन्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट और इम्पॉर्टन्स. म्हणजे मगा म्हटल्याप्रमाणे की का याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर त्याची कारणं इथं आपण पाहणार आहोत. एक महत्वाचा आहे की टू डिटरमाइन द स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल डिपेंडिंग ऑन द चार्ज प्रेझेंट ऑन द ॲटम अँड द ग्रुप बॉन्डेड टू द ॲटम्स. म्हणजे जो ॲटम किंवा ग्रुप त्या दुसऱ्या ॲटमला जोडलेला असणार आहे त्यामुळे निर्माण होणारी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपण म्हणूया किंवा जो चार्ज असणार आहे मग तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असणार आहे त्यामुळं नेमकं काय होणार आहे, स्टॅबिलिटी ही कमी होते का वाढते हे आपल्याला यावरून निश्चित सांगता येईल. इथं पहा, मोर चार्ज ऑन अन ॲटम डिक्रीजेस स्टॅबिलिटी. म्हणजे जर चार्ज तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह तो जर वाढत असेल तर स्टॅबिलिटी जी असणारी आहे ती कमी होते. अँड लेस चार्ज ऑन ॲटम इन्क्रीजेस द स्टॅबिलिटी. या पद्धतीनं ते असणार आहे. बघूया आपण आता. डिटरमाइन्स इट ऑल्सो डिटरमाइन्स द ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. हे खूप महत्वाचं आहे. यावर नीट जेई या ज्या स्पर्धा प्रवेश परीक्षा असणाऱ्या त्या परीक्षांना यावर प्रश्न हमखास विचारलेला असतो. त्यामुळं याचे ऍप्लिकेशन्स खूप महत्वाचे आहेत की तुम्हाला 12वीला त्याचे अभ्यासायचे आहेत. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. इथं जो ऑक्सिजन असणारा आहे इथं 2 लोन पेअर्स आहेत. याही ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर्स असणारी आहेत. इथं आर जो असणारा आहे तो आता इथं आपल्याला बघायचा आहे वेदर इट ऍक्ट्स एज इलेक्ट्रॉन डोनेटिंग और इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप.
आपण असं गृहीत धरूया की यामध्ये ऍसिड आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड, म्हणजे इट मस्ट प्रोड्यूस फ्री H+ आयन्स. म्हणजे तो OH बॉन्ड हा का व्हायला पाहिजे, जर तुम्हाला फ्री प्रोटॉन किंवा हायड्रोजन आयन जर मिळवायचं असेल, कारण फ्री H+ मिळाला तरच ऍसिडिक कॅरेक्टर आपण सांगू शकतो. तो Hच मिळत नसेल तर त्याचा ऍसिडिक कॅरेक्टर आपल्याला एक्सप्लेन करता येणार नाही. आणि त्यामुळं OH बॉन्डची ताकद, O आणि H यातल्या बॉन्डची ताकद जर वाढली तर तो बॉन्ड सहजासहजी ब्रेक होणार नाही, म्हणजे H+ तुम्हाला मिळणार नाही. परंतु O आणि H बॉन्ड जर तो वीक झाला, तो ब्रेक होईल आणि मग H+ लगेच तो रिलीज होईल, म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर हे तिथं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे OH बॉन्ड लवकर ब्रेक झाला, जितक्या लवकर ब्रेक होईल तितक्या ऍसिडिक कॅरेक्टर त्याचं हे जास्त असणार आहे, आणि जितका वेळ लागेल तेवढा ऍसिडिक कॅरेक्टर त्याचं कमी असणार आहे. ते आपण इथं आता बघूया. कार्बोक्सिलिक ऍसिड पासून आपल्याला H फ्री जर केला प्रोटॉन, तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलेट आयन. दिस कार्बोक्सिलेट आयन RCOO- that is nothing but the conjugate base, and it is the conjugate base that is the self generated base of carboxylic acid. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड न प्रोटॉन दिल्यानंतर जो राहणार असणार आहे तो निगेटिव्ह आयन, दॅट इज द अनियन, हॅज अ टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द प्रोटॉन. आणि त्यामुळं तो जो असणार आहे तो कॉन्जुगेट बेस आपण म्हणतो. पुन्हा एकदा सांगतो, कॉन्जुगेट बेस इज नथिंग बट सेल्फ जनरेटेड बेस. आणि तो कुणाचा असणार आहे, तर ऍसिडचा असणार आहे. म्हणजे कार्बोक्सिलेट आयन इज अ कॉन्जुगेट बेस ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. मग आता इथं आपण दोन शक्यता बघूया. एक, R इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. या स्ट्रक्चर मध्ये जर इफ R इज इलेक्ट्रॉन रिलीजिंग और इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर H+ लवकर फ्री होईल का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. इथं आता मिथाइल ग्रुप जो असणार आहे ऍसिटिक ऍसिड, फॉर एक्झाम्पल यू टेक ऍसिटिक ऍसिड, COH ग्रुप तर आहेच, परंतु CS3 जो असणार आहे आता आपण पाहिलं की इट एक्झिबिट्स पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, मीन्स इट ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रॉन रिलीजिंग और इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. मग तो इलेक्ट्रॉन देणारा जर असेल तर तो काय करेल, प्रोटॉन दिलाय असं गृहीत धरलं तर या कार्बोक्सिलेट आयन जो तयार होणार आहे किंवा अनियन जो तयार होणार आहे त्याकडे इलेक्ट्रॉनची घनता वाढेल. म्हणजे इथं चार्ज वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चार्ज खूप वाढतो, आणि चार्ज जर वाढला म्हणजे निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस, म्हणजे चार्ज तो वाढतोय. आणि त्यामुळं काय होतं, तर ज्यावेळी या ऑक्सिजनकडे चार्ज वाढेल त्यावेळेस ही इलेक्ट्रॉन पेअर किंवा H+ हा फ्री होणार नाही, कारण या दोघांच्या मधला बॉन्ड हा वीक होत नाही. आणि त्यामुळं इथं ज्यावेळी निगेटिव्ह चार्ज वाढेल अनियनकडं त्यावेळेस इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू रिमूव्ह H+, म्हणजे तो वीक ऍसिड असणारा आहे. समजा इफ R इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, R जर तिथं आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप दाखवलं, फॉर एक्झाम्पल यू टेक नायट्रोफॉर्मिक ऍसिड, इथं RNO2 आपण किंवा Cl पण तुम्ही जोडू शकता, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असणार आहे. सो इट एक्झिबिट्स इलेक्ट्रॉन it exhibits -I effect because it withdraws electrons from COH group. म्हणजे इथं तो इलेक्ट्रॉन काय करेल, इकडून इकडं खेचून घेईल. त्यामुळं जो बेस तयार होणार आहे, जो अनियन तयार होणार आहे त्याकडं चार्ज, निगेटिव्ह चार्ज हा कमी असणार आहे. त्यामुळे इथं जर ऑक्सिजनकडं चार्ज कमी झाला तर मग मात्र ही इलेक्ट्रॉन पेअर जी असणार आहे, जी ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये वापरात आहे, त्यातले इलेक्ट्रॉन्स इकडं खेचले जातील आणि त्यामुळे लवकर H+ हा फ्री होऊ शकतो. म्हणजे इफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इज अटॅच्ड देन द निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस and it becomes very easy to remove H+. So it acts as a strong acid. म्हणजे OH बॉन्ड सहज ब्रेक झाला, लवकर ब्रेक झाला तर ऍसिडिक कॅरेक्टर जास्त. पण हे केव्हा शक्य आहे, ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी त्यावरची कमी व्हायला पाहिजे. परंतु तो ब्रेक होण्यासाठी वेळ लागत असेल तर याचा अर्थ OH बॉन्ड हा स्ट्रॉंग असणारा आहे. त्यामुळे यावर कंपॅरेटिव्ह स्टडीसाठी तुम्हाला अशा अनेक ऍसिडची उदाहरणं दिली जातील. वेगवेगळे -I+I इफेक्ट दाखवणारे ऍटम्स किंवा ग्रुप्स जोडले जातील आणि मग त्याची ऑर्डर तुम्हाला सांगतील, विचारतील की याची ऑर्डर काय असणारी आहे किंवा यातला जास्त स्ट्रॉंगेस्ट ऍसिड कोण असणारा आहे. तर यासाठी
inductive effect is a very important. Now we'll discuss it also helps to determine the stability of carbocations. आपल्याला कार्बोकटाइन्स आपण याचा पूर्वी आपण अभ्यास केलेला आहे, तुम्हाला आठवत असेल तर पहा हेटेरोलायटिक फिशन मध्ये झालेलं आहे. हा जो असणार आहे तो टर्शरी ब्युटाइल कार्बोकटाइन 3 डिग्री असेल, आयसोप्रोपाइल कार्बोकटाइन 2 डिग्री असेल, इथाइल कार्बोकटाइन प्रायमरी असणार आहे तो 1st डिग्री असणारा आहे. आणि दिस इज CH3 मिथाइल कार्बोकटाइन, हा देखील हा प्रायमरीच असणारा आहे. आता जर टर्शरी, इफ यू ऑब्झर्व द टर्शरी ब्युटाइल कार्बोकटाइन, this positively charged carbon is bonded to 3 methyl groups and they are electron releasing, so exhibit positive inductive effect. म्हणजे इथं प्लस हा इफेक्ट हा इथं 3 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पहा इथं काय होतंय आपण लक्षात येईल तुमच्या, इन केस ऑफ आयसोप्रोपाइल कार्बोकटाइन पॉझिटिव्हली चार्ज कार्बन इज बॉन्डेड टू 2 मिथाइल ग्रुप्स. म्हणजे इथं 2 हे प्रत्येक मिथाइल ग्रुप काय करतो, इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतो, त्यामुळे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि इथं सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट पाहायला मिळेल. म्हणजे इथं 3 CH3 ग्रुप आहेत, इथं 2 आहेत, ते कमी झालेले पाहायला मिळतील. इथाइल कार्बोकटाइन मध्ये देयर इज अ 1 मिथाइल ग्रुप अटॅच टू पॉझिटिव्हली चार्ज कार्बन, त्यामुळं एकच प्लस इथं असणार आहे, कारण एकच मिथाइल ग्रुप असणारा आहे की जो इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतो. But in case of methyl carbocation, 3 hydrogen atoms are attached to positively charged carbon. So तिथं आपण पाहिलं की तिथं मायनस हा इफेक्ट हा 0 कन्सिडर केलेला आहे. तिथून पुढचे जे असणारे आहेत ते इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असणार आहे, त्याच्या अगोदरचे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असणारे आहेत. म्हणजे इथं तुलना जर केली तर तुमच्या लक्षात येईल की जिथं मिथाइल ग्रुपची संख्या जास्त आहे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टची संख्या जिथं जास्त पाहायला मिळेल तिथं स्टॅबिलिटी आपल्याला जास्त पाहायला मिळते. सो ग्रेटर द नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स, ग्रेटर इज द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटाइन. म्हणजे कार्बोकटाइन्स दे आर स्टॅबिलाइज्ड बाय इलेक्ट्रॉन रिलीजिंग और इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आणि त्यामुळे टर्शरी ब्युटाइल कार्बोकटाइन is a more stable than isopropyl carbocation, which is more stable than ethyl carbocation. So this one is the most stable and methyl carbocation is the least stable. So with the help of this inductive effect, we can explain the stability of carbocations. Now we'll discuss the strength of alcohols, and with this discussion we will stop here. आपण इथं थांबणार आहोत. आफ्टर दिस डिस्कशन, दिस इज द जनरल फॉर्म्युला फॉर अल्कोहोल. ऑक्सिजन हॅज 2 लोन पेअर्स. आता इथं जसं आपण ऍसिडच्या बाबतीमध्ये OH बॉन्ड पाहिला, तसं इथं आपण अल्कोहोलच्या बाबतीमध्ये पण OH बॉन्ड कडे फुल कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. ऍसिडिक कॅरेक्टर जर अल्कोहोलचं एक्सप्लेन करायचं असेल तर H+ हा फ्री व्हायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. मग इथं जर आपण पाहिलं तर R आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आपण कन्सिडर करूया. पण ROH ज्यावेळी आयनीभवन होईल त्यावेळेस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कॉक्साइड आयन, दॅट इज द कॉन्जुगेट बेस, अँड फ्री हायड्रोजन दॅट इज द प्रोटॉन. म्हणजे इथं H+ देतं, याचा अर्थ अल्कोहोल्स आर ऍसिडिक इन नेचर. परंतु त्याची स्ट्रेंथ कमी आणि अधिक हे आपल्याला सांगायचं असेल तर इंडक्टिव्ह इफेक्ट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता ही स्ट्रक्चर्स आपण विचारात घेऊया. इथं पहा आरच्या ठिकाणी आपण टर्शरी ब्युटाइल ग्रुप जोडलेला आहे, इथं आयसोप्रोपाइल ग्रुप जोडलेला आहे, इथं इथाइल ग्रुप जोडलेला आहे, तर इथं फक्त मिथाइल ग्रुप जोडलेला आहे. म्हणजे इथं OH बॉन्ड इथं कॉन्स्टंट तुम्हाला दिसेल, फक्त अल्काइल ग्रुपची संख्या मात्र प्रत्येक ठिकाणी वेगळी असणारी आहे. आणि आताच आपण पाहिलं की स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटाइनचा विचार जर केला तर टर्शरी ब्युटाइल कार्बोकटाइन इज फाउंड टू बी मोर स्टेबल. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं मात्र तुम्हाला प्रश्न पडेल की सगळ्यात ऍसिडिक कॅरेक्टर दाखवणारं कोण असणार आहे, तर टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल असणार आहे. परंतु तुम्ही इथं पुन्हा गैरसमज करून घ्यायचा नाही की आपल्याला OH बॉन्ड ब्रेक करायचा आहे. लक्षात घ्या, OH बॉन्ड ब्रेक करायचा आहे आणि मग तो ब्रेक करण्यासाठी
त्या ऑक्सिजनकडं इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज जो असणार आहे किंवा निगेटिव्ह चार्ज असणार आहे तो कमी व्हायला पाहिजे. तो जर वाढला तर तो हायड्रोजन आणि ऑक्सिजन मधली इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे खेचून घेणार नाही आणि त्यामुळे OH बॉन्ड हा ब्रेक होणार नाही. तो आपल्याला ब्रेक करायचा असेल तर ऑक्सिजनकडं जे काही इलेक्ट्रॉन्स असणार आहे ते खेचून घेतले पाहिजेत, म्हणजे तो हायड्रोजन कडून इलेक्ट्रॉन्स घेईल, म्हणजे तो बॉन्ड ब्रेक करेल, म्हणजे तो वीक होईल आणि ब्रेक करेल. मग आता इथं पहिली केस आपण बघूया काय याच्यामध्ये. इथं कार्बन जो असणार आहे तो 3 मिथाइल ग्रुप जोडलेत, म्हणजे इथं 3 पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणारे ग्रुप्स असणार आहेत. सो दे इन्क्रीजेस द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन कार्बन किंवा रिलीजेस इलेक्ट्रॉन्स ऑन दिस कार्बन. त्यामुळे ऑटोमॅटिकली इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन दिस कार्बन ऍटम बिकम्स किंवा इन्क्रीजेस आपण म्हणूया. मग ती वाढल्यानंतर पुढे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ऍटमला तो जोडलाय, त्यामुळे ऑक्सिजन ऍटम काय करेल, विड्रॉज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम कार्बन आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन दिस कार्बन ऑन ऑक्सिजन ऍटम इन्क्रीजेस. ती इतकी वाढते की त्यामुळे OH बॉन्ड हा ब्रेक होत नाही. OH बॉन्ड हा ब्रेक होत नाही, तो ब्रेक होत नाही कारण ऑक्सिजन ही इलेक्ट्रॉन पेअर खेचून घेऊ शकत नाही कारण तिकडून इलेक्ट्रॉन देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. इथं आपण बघूया यामध्ये आयसोप्रोपाइल अल्कोहोल मध्ये हा जो दिस कार्बन इज अटॅच्ड टू 2 मिथाइल ग्रुप्स विच आर इलेक्ट्रॉन रिलीजिंग अँड एक्झिबिट पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे पहिल्यापेक्षा एक मिथाइल ग्रुप हा इथं कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या ऑक्सिजनकडे ऍज कम्पेअर टू टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल इलेक्ट्रॉनची डेन्सिटी थोडी कमी असणारी आहे. इथं इथाइल अल्कोहोल मध्ये जर पाहिलं तर देर इज अ 1 मिथाइल ग्रुप जो असणारा आहे तो इलेक्ट्रॉन देणारा असणारा आहे. त्यामुळे या दोन्ही अल्कोहोलपेक्षा या ऑक्सिजनकडे निश्चितच तुमच्या लक्षामध्ये येईल की इलेक्ट्रॉन देणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळं तिथं निगेटिव्ह चार्ज काय असणार आहे, कमी असणारा आहे. आणि फायनल स्ट्रक्चर जर पाहिलं तर मिथाइल अल्कोहोल, सो दिस कार्बन इज अटॅच्ड टू 3 हायड्रोजन ॲटम, दे आर नॉट इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. आणि त्यामुळं सगळ्यात वीक बॉन्ड जो असणार आहे OH बॉन्ड आपण म्हणतोय, लक्षात घ्या. कार्बन ऑक्सिजन नाही तर OH बॉन्ड हा सगळ्यात वीक इथं असणारा आहे आणि सगळ्यात स्ट्रॉंग इथं असणारा आहे. त्यामुळं ऍसिडिक कॅरेक्टर जर एक्सप्लेन करायचं असेल तर मिथाइल अल्कोहोलचं ऍसिडिक कॅरेक्टर हे जास्त असणार आहे. दिस इज द ऑर्डर. सो द स्ट्रेंथ ऑफ an alcohol as an acid is dependent on the corresponding strength of the conjugate base, that is the alkoxide ion. This is the correct order of the strength of alcohols. मला वाटतं हे निश्चित तुम्हाला समजलेलं असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्रांना, गरजूंना शेअर करू शकता आणि चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि लाईकचं बटन प्रेस करू शकता. इथं आपण थांबूया. धन्यवाद.